हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर आज मी तुम्हाला रेडी रांगोळी पॅचेस जे आहेत त्याच्यासाठी लागणारं साहित्य याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर रेडी रांगोळी पॅचेस बनवण्यासाठी मेन म्हणजे लागतं ते आपल्याला OHP शीट, जे की शीट आहे 175 मायक्रॉन। 175 मायक्रॉनपेक्षा कमीची शीट नका घेऊ, कारण ते जास्त थिन असतात आणि आपल्याला त्याच्यावरती रांगोळी नीट करता येत नाही। त्यानंतर आहे हा फॅब्रिक ग्लू। फॅब्रिक ग्लूज घ्या, फेविकॉल वगैरे वापरू नका, कारण फेविकॉलने जी काय आहे ते आपली जी शीट आहे ना ती कडक बनते। त्याच्यामुळे मी तर प्रेफर करेल तुम्हाला की फॅब्रिक ग्लूचाच यूज करा। त्यानंतर आपल्याला आउटलाईन करण्यासाठी हा मार्कर लागणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे तो ग्लू आहे तो स्प्रेड करण्यासाठी ब्रश लागणार आहे। त्याच्यानंतर रांगोळी स्प्रेड करण्यासाठी हे लागणार आहे। त्यानंतर आपल्याला जी रांगोळी लागणार आहे ती पहिल्यांदाच तुम्ही चाळून घ्या, कारण आपण जर रांगोळी चाळून घेतली ना तर त्याच्यामधले जे पार्टिकल आहेत ते आपल्या रांगोळीवरती नीट स्प्रेड होत नाहीत। त्यानंतर हा आहे तो ॲक्रेलिक कलर। ॲक्रेलिक कलरच घ्या, कारण तुम्ही जर दुसरे पोस्टर कलर वगैरे वापरला तर तो रांगोळी बनवता येत नसेल किंवा ड्रॉइंग काढता येत नसेल तर तुम्ही काय करा, मार्केटमध्ये जाऊन झेरॉक्सच्या दुकानामध्ये जाऊन असे रेडीमेड प्रिंट जे की गुगलवरून डाउनलोड करून त्याचे प्रिंट काढून आणू शकता। त्याच्यानंतर आपल्याला जो ग्लू वापरायचा आहे त्याच्यामध्ये 50% पाणी आणि 50% ग्लू वापरायचा आहे, त्यामुळे रांगोळी आपली चांगली स्टिक होईल। आणि तुम्हाला जर अजून काही तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी नवीन रांगोळी माझ्या चॅनल